तर इसे पूर्ण डंपिंग ग्राउंड होता आणि या डंपिंग ग्राउंडला एक सुसज्ज डंपिंग ग्राउंड था। और यहाँ के लड़के लोग जो मेहनत करते हैं अपना एक तर घर पे नहीं टाइम देते धावा तुम्ही काढणार कम से कम 40 संतोषकडे दिवस साहेब बसा आणि मॅच चालू घ्या निश्चितच। तर आले आले नक्कीच आपण पाहतोय दुसरा चेंडू पुन्हा एकदा टॅपचा फटका सुरेख फटका पाहायला मिळतोय। जेव्हा जेव्हा टॅपचे फटके जाऊ लागतात ना तेव्हा तेव्हा चर्चा होते की या मैदानावर टॅप आज ही क्षमता ठेवतोय टॅप मारण्याची। पुन्हा एकदा टॅप आणि पुन्हा एकदा चौकार। काल देखील असंच चित्र ओव्हर मध्ये 5 चेंडू मध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते 25 धावा। 32 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते। आहा समोर आले पुढे आले होते परंतु त्याचा फायदा सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मिस्टर जे के जबीर खान आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला निलेश 15 साल पाहिजे असं मोठमोठे काम करणार इथे तुम्हाला बघायला मिळत जाऊ। पुन्हा एकदा काही बंदुकीतून सुटले पाहायला मिळते। 11 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत। पुन्हा एकदा टॅप वाह काय नजाकत 4 मात्र हे 2 सुरेख कामगिरी करताना पुन्हा एकदा टॅपचा फटका होती। या मॅच मध्ये देखील आतापर्यंत पाहिलं तर 18 धावांवर खेळतोय। मला देखील जेवण करून द्या। चला इकडे मॅच बघतो एका साईडला तुम्हाला बघायला मिळते मोठा टायगर ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे जब्बीर खान नावाचा मोठा एक तारा तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला विचार केला दुसरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो निलेश को छोड़ दिया गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो नीरज नावाचा गोलंदाज पाहायला मिळतो। टॅप केलाय जोरदार चेंडू बघायला मिळतो 4 धावा खडखडीत चौकार। तुम्हाला आजचा जो हा मैदान आहे हा जब्बीरसाठी खास विकेट बघायला मिळते। आपण बघत आहात इथे बाकी पुन्हा मोठा टॅप बघायला मिळतो। ये ऐसी टॅप आहे 4 इथे बाकी पुन्हा टॉट केलाय। ओहो फील्ड करते करते बैलेंस चला गया। बैलेंस के बाद पुन्हा एकदा प्रस करला पुढचा चेंडू। ओहो व्हाट अ शॉट ये है इलेक्ट्रिसिटी का करंट है। पुन्हा एकदा प्रस करला पुढचा चेंडू हाताला बघायला मिळतो। ओहो पॅडल स्विफ्ट खेळला इकडे बाकी मला वाटतं चेंडू जाते सीमा पलीकडे 4 धावा। काय फलंदाजी बघायला मिळते। हर गेंद पे लिखा है दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम गेंद पे लिखा है जबीर खान का नाम इस तरह से बल्लेबाजी करते हुए काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते। पण काम त्याने केलं भारत देशासाठी। इथे बाकी टॅप केला आहे। हो ये तो क्या कर रहे हैं आप बिल्कुल वाले बुद्धी नावाचा ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो। पहिला चेंडू बघायला मिळतोय जणू काय ह्या मैदानावरचा अभी सिर्फ 2 ही गेंदे हो चुकी है। काय बॅटिंगचं प्राइस तर मला वाटतं की मॅन ऑफ द सिरीज जब्बीर खान होऊ शकतो यात काही शंकाच नाही। या पद्धतीने बॅटिंग केलाय। तारापूरचे खेळाडू देखील रेसमध्ये आहेत म्हणजे ज्या पण इथे बक्षिसं मिळतील सामन्याला इथे सुरुवात होईल मिळाली तर नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघाला मी या फायनलच्या सामन्यात ए संघ तर शाकीर मुल्ला शाकीर या ठिकाणी येतोय। पहिला चेंडू टॅपचा फटका सुरेख फटका पाहायला मिळतोय। जब्बीरची देखील आहे। पुन्हा एकदा टॅपचा फटका परंतु नक्कीच आपण प्रदेश होईल असते आपल्याला पाहायला मिळते। ही पूर्ण फ्लॅगलाईट आहे ती टॅपचा फटका इथे इथे आणखीन एक चौकार येईल। पुन्हा एकदा आपण पाहूयात जब्बीरची बॅट थांबवणं खूप गरजेचं असणार आहे तारापूर संघाला परंतु ज्या पद्धतीने जब्बीर पाहिलं तर नक्कीच चॉप केलाय चेंडूला वाड फटका जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि 100 धावा पूर्ण जब्बीरच्या नक्कीच 103 धावा जब्बीरच्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। जोरदार टाळ्या जब्बीरसाठी खूप चांगली। पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला नक्कीच सॉइल साठी मात्र ही